मेरा नाम मोनू सिंह है। मैं ईस्ट दिल्ली में रहता हूँ। मेरे 2 बच्चे हैं। मेरा छोटा बेटा यशमीत सिंह तकरीबन 7-8 महीने का था, तब उसको नज़ला बुखार हो गया था। तो उस दौरान मेरे बच्चे के कुछ टीके छूट गए थे, 2-3 महीने निकल गए थे, तो हम भी टीका लगवाना भूल गए थे, तो सही समय पे हम उसका टीका नहीं लगवा सके थे। जब आशा दीदी हमारे घर आई थी तो उन्होंने बताया था कि हमारे पास में आंगनबाड़ी सेंटर में मिशन इंद्रधनुष अभियान से मैं अपने बच्चों का टीका कंप्लीट कर सकता हूँ। और उस दौरान फिर हम दीदी के साथ जाके वहाँ पर जो मेरे बच्चे के छूटे हुए टीके थे वो मैंने टीके कंप्लीट करे, और उधर मुझे फिर उन टीकों का महत्व भी पता चला कि वो टीके कितने ज़रूरी थे मेरे बच्चों के लिए। जब से मेरे बच्चों का टीकाकरण कंप्लीट हुआ है तो मैं पूर्ण रूप से निश्चित हूँ कि अब मैं अपने बच्चों की बीमारी से बचा रहूँगा, उनको इन फ्यूचर प्रॉब्लम नहीं आएगी। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे शारदोत्सवाचे आयोजन। ठाण्याचे भूषण तसेच प्रत्येक मराठी वाचकाचा मानबिंदू असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यातर्फे भव्य 3 दिवसीय शारदोत्सव 2023 चे आयोजन केले आहे। या 3 दिवसीय उत्सवात भरगच्च साहित्य कार्यक्रमांची मेजवानी रसिकजनांना मिळणार आहे। त्यामध्ये पुढील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता साहित्यिक गप्पा। सहभागी होणार आहेत विशाखा विश्वनाथ आणि किरण येले। मुलाखतकार आहेत डॉक्टर निर्मोही फडके। शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी वर्धीमधले दर्दी या कार्यक्रमात अनुभव कथन करणार आहेत दीपक कांबळी, विनय शिर्के आणि किरण वालावरकर। तसेच रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यस्तरीय श्री स्थानिक साहित्य पुरस्कार 2023 पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे त्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील। वरील सर्व कार्यक्रम मराठी ग्रंथ संग्रहालय, सरस्वती मंदिर वा रेगे सभागृह, पहिला मजला, जिल्हा परिषदेसमोर, नेताजी सुभाष पथ, ठाणे पश्चिम येथे होणार आहे। हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। दारू पिण्यास पैसे मागितल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या आरोपीस 24 तासात अटक। दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री एका महिलेने श्रीनगर पोलीस स्टेशनला फोन करून आपल्या पतीला काही लोक मारहाण करत असल्याचे सांगितले। त्याप्रमाणे त्या फोनची तात्काळ दखल घेऊन बीट मार्शल तेथे रवाना झाले। घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मारहाण होत असलेल्या इसमास ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव धर्मवीर वैद्य, वय वर्ष 32, राहण्यास शिवशंकर, हनुमान मंदिर, रामनगर, वागळे इस्टेट असे सांगितले आणि काही इसमांनी आपल्याला मारहाण केल्याचे सांगितले। सदर इसम त्यावेळी दारूच्या नशेत होता। तो जखमी अवस्थेत असल्यामुळे त्यास तात्काळ पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने एका इसमास सुऱ्याने भोगसून जखमी केल्याचे सांगितले। त्यानंतर त्यास औषधोपचाराकरिता पोलीस बंदोबस्तात सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे नेण्यात आले। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अगोदरच उपचाराकरिता दाखल इसम विजय विक्रमादित्य चव्हाण, वय वर्ष 29, राहण्यास शिवा मंदिराजवळ, रामनगर, वागळे इस्टेट यास एका इसमाने पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तो इसम बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्याच्याकडे चौकशी करण्यात अडचणी येत होत्या। त्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी त्या इसमास मृत घोषित केले। त्यावेळी मारहाणीची प्रत्यक्ष घटना पाहणारे तक्रारदार यांनी पोलिसांना माहिती दिली। सनी धर्मवीर वैद्य याने मयत इसम विजय विक्रमादित्य चव्हाण यास दारू पिण्यास पैसे मागितले। या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामध्ये सनी वैद्य याने विजय चव्हाण यांच्या पोटात सुरा खुपसून त्याला ठार मारले। त्याप्रमाणे सविस्तर तक्रार नोंदवून श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये 302 प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली। आरोपी हा ड्रायव्हर असून त्याला दारूचे व्यसन आहे, तर मयत विक्रमादित्य चव्हाण वेल्डरचं काम करत होता।
क्षुल्लक कारणावरून एकाचा जीव गेला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास श्रीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक अनिल शेळके, सहाय्यक फौजदार माणिक इंगळे, सुनील माने, आमिष इंगळे, मुकेश इधे, पोलीस अंमलदार निलेश धुत्रे, निलेश शेडगे, विनोद साळुंके, रुपाली वंजारी, राकेश पवार, राजेंद्र घुमरे यांनी पार पाडली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. समतोल फाउंडेशन तर्फे सिव्हिल रुग्णालयात अन्नछत्र सुरू. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मेंटल हॉस्पिटल जवळील सिव्हिल रुग्णालयात समतोल फाउंडेशन तर्फे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नवीन स्वरूपात अन्नछत्र सुरू करण्यात आले. मागील 4 वर्षांपासून हे अन्नछत्र सिव्हिल रुग्णालयात सुरू आहे. या रुग्णालयात ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून रुग्ण येत असतात. त्यावेळी रुग्णांसह नातेवाईक येतात, याच ठिकाणी राहतात. त्यांना जेवणाची व्यवस्था म्हणून समतोल फाउंडेशन तर्फे मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले असे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले. हे अन्नछत्र आमचं 6 वर्षापासून सुरू आहे आणि या आधीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविडच्या काळामध्ये देखील डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉयपर्यंत आपलं अन्नछत्र सुरू होतं. सिव्हिल हॉस्पिटल शिफ्ट झाल्यानंतर या ठिकाणी तर अधिक गरज होती अन्नछत्राची. त्यातून जे ग्रामीण भागातले पेशंट येतात त्या पेशंटचे नातेवाईक तिथे 2-3 दिवस त्यांना या ठिकाणी चांगल्या दर्जाचं चांगलं अन्न मिळणं हे अतिशय गरजेचं असतं आणि म्हणून आपण हे या ठिकाणी अन्नछत्र सुरू केलं. यावेळी
समतोल फाउंडेशनचे विजय जाधव, सीताराम राणे, विशाल वाघ, प्रशांत जाधव उपस्थित होते. दररोज शेकडो लोक या ठिकाणी जेवून जातात. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सांगली येथील कार अपघातात जखमी युवा सैनिकांच्या प्रकृतीची कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्याकडून विचारपूस. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सांगली येथून मुंबईकडे निघालेल्या शिवसैनिक युवा सैनिकांच्या कारचा सकाळी मिरजजवळ अपघात झाल्याचे समजल्यानंतर तात्काळ युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक सांगलीत दाखल झाले. मृत शिवसैनिकाच्या कुटुंबियाला पूर्ण मदत व आधार दिला जाईल. पक्ष कुटुंबाच्या सोबत आहे असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत घटनास्थळी पोहोचलेल्या पूर्वेश सरनाईक यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली आणि दुःख व्यक्त केले. मृत शिवसैनिकाच्या कुटुंबाच्या दुःखात सगळे सहभागी असून जखमींच्या उपचारावर पूर्ण लक्ष ठेवून आहोत असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. एकीकडे दसरा मेळावा होत असताना सांगली येथे शिवसैनिकाच्या कारला अपघात झाला. एक शिवसैनिक मृत तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या दुःखद घटनेची माहिती मिळताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मुंबईतील आपले कार्यक्रम सोडून लगेच सांगली येथे धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींना धीर दिला. शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. एकीकडे दसरा मेळाव्याची तयारी सुरू होती आणि दसरा मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी शिवसैनिक, युवा सैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आझाद मैदानाकडे यायला निघाले असताना एक अत्यंत दुःखद बातमी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सकाळी कानावर आली. कवठे महांकाळ मिरज येथून दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या युवा सैनिकांच्या गाडीला अपघात झाला व त्यात एक युवा सैनिक विवेक तेली याचे दुर्दैवी निधन झाले आणि 3 युवा सैनिक गंभीर जखमी झाले. ही बातमी कळताच युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी त्वरित मिरजला धाव घेतली. इथे दसरा मेळावा सुरू असताना पूर्वेश व त्यांचे सहकारी कवठे महांकाळला युवा सैनिकाची चौकशी करण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मृत पावलेल्या विवेकच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन करून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतही पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जखमी झालेल्या शिवसैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून जखमींच्या उपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले. दसरा मेळावा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगली येथे गेलेल्या पूर्वेश सरनाईक यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि घटनेची पूर्ण माहिती घेतली. मृत शिवसैनिकाच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून या कुटुंबाच्या मागे पक्ष उभा राहील व आधार देईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वेश सरनाईक यांना सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.